नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर कंबाईन करता हे आपलं आहे आजचं शेवटचं लेक्चर। तर याच्या आधी मी 4 ते 5 लेक्चर टाकलेले आहे आणि तुम्ही त्याला भरपूरून प्रतिसाद दिला, त्याकरता मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार। तर बघा मित्रांनो, आता आपण महत्त्वाचे प्रश्न जे आहे 15 ते राजकीय संरक्षण घडामोडी आणि इतर काही मिक्स टॉपिक आहे, त्यावर मी इथे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आणि तुम्ही या प्रश्नांची उत्तरे मागील प्रमाणेच जसे तुम्ही सॉल्व करता ते सॉल्व करा आणि तुमचा 15 पैकी स्कोर किती आहे ते तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलचा तुम्हाला उपयोग होत आहे का हे सांगा। काही विद्यार्थ्यांना हे आताच अलीकडेच चॅनल आपलं माहिती झालेलं आहे, तर हे चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्कीच पोहोचवा मित्रांनो, जेणेकरून गरीब ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना हे एज्युकेशन मिळेल। आणि आपल्या सर्वांचा एकच उद्देश असायला पाहिजे, जेव्हाही तुम्ही नोकरीवर लागाल तर माझा एक उद्देश आहे मित्रांनो की आपण हे शिक्षण जे आहे हे गरीबातल्या गरीबापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे। यासाठी प्रत्येकानेच नोकरीवर लागल्यावर काय करायचे आहे, प्रयत्न करायचे आहे। चला तर स्टार्ट करूया। राजकीय संरक्षण घडामोडी आणि इतर काही महत्त्वाचे पॉईंट्स। तर लोकायुक्त विधेयक पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तुमच्यासमोर प्रश्न दिलेला आहे, लोकायुक्त विधेयक पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात। तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपलं महाराष्ट्र। ठीक आहे, सो लोकायुक्त विधेयक अलीकडेच 2022 मध्ये पारित करण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही सर्वांनी इथे लक्षात घ्या। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 मध्ये झालेली होती आणि महाराष्ट्राने पंचायत राज हे 1 मे 1962 मध्ये स्वीकारलेलं होतं आणि पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे भारतातील 9व्या क्रमांकाचं राज्य ठरलं होतं, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन आहे 1990, 1992, 1993 की 1994। 2023 मध्ये 30 वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणजेच 1993 चा आपला राज्य महिला आयोग आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। आता मित्रांनो, ही स्टोरी काय आहे हे तुम्ही एकदा ऐकून घ्या। भारतामध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा हा 1990 मध्ये झाला होता, आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं। 1990 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा झाला होता आणि या धर्तीवर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 मध्ये करण्यात आली होती। ठीक आहे, तर मग भारतामध्ये राष्ट्रीय महिला आयोग 1992 मध्ये स्थापन झाला होता, मग याच धर्तीवर महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं 1993 मध्ये की ज्या राज्याने राज्य महिला आयोगाची स्थापना केली होती। तर तुम्हाला हे तिन्ही पॉईंट आता लक्षात आले असेल। ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा म्हटलं तर 1990 चा, स्थापना म्हटली राष्ट्रीय महिला आयोगाची ती 92 ची, आणि याच धर्तीवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य महिला आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र ठरलं होतं, म्हणून ते साल आहे 1993, म्हणजेच ते वर्ष आहे 1993। सो आणि याला 30 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हे लक्षात ठेवा मित्रांनो। आणि राज्य महिला धोरण, महाराष्ट्राचं धोरण जर विचारलं तुम्हाला राज्य महिला धोरण कोणत्या वर्षीचं होतं, तर ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 1994चं। ठीक आहे, तर ह्या 3-4 गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या मित्रांनो। तर आता सध्या राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहे त्या सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत, हे तुम्ही इथं पॉईंट लक्षात घ्या। ओके, सो त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊ आपण। तिसरा क्वेश्चन सॉल्व करून बघा, राजपथचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? ऑप्शन ए काय, अग्निपथ, रक्षापथ, कर्तव्यपथ की शक्तिपथ? तर या प्रश्नाचं तुम्हाला सर्वांना उत्तर माहीतच असेल, कर्तव्यपथ। तर राजपथचे नवीन नाव आता कर्तव्यपथ करण्यात आलेले आहे। त्यानंतर तुमच्या समोर जो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मदर नेचरला जिवंत प्राण्याचा दर्जा देणारे पहिले उच्च न्यायालय भारतातील कोणते ठरलेले आहे? तर ऑप्शनमध्ये दिला आहे मुंबई उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय, कलकत्ता की दिल्ली उच्च न्यायालय? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो मद्रास उच्च न्यायालय। लक्षात घ्या, मद्रास उच्च न्यायालय। तर तुम्ही इथे काय करा, म पाठ करून घ्या। ठीक आहे, मदर नेचर आणि इकडे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मद्रास उच्च न्यायालय, यावरून तुम्ही परफेक्ट आन्सर काढू शकाल पेपरमध्ये। आता तुम्ही एक पॉईंट लक्षात घ्या की भारतामध्ये पहिलं उच्च न्यायालय कोणतं स्थापन करण्यात आलं होतं? तर भारतामध्ये पहिलं उच्च न्यायालय जे स्थापन करण्यात आलं होतं ते होतं कलकत्ता, दुसरं उच्च न्यायालय होतं मुंबई, तिसरं उच्च न्यायालय होतं मद्रास आणि लक्षात घ्या चौथं उच्च न्यायालय होतं आपलं अलाहाबाद। ठीक आहे, तर असे पहिले 4 उच्च न्यायालय तुम्ही लक्षात घ्या, पहिलं कलकत्ता, दुसरं मुंबई उच्च न्यायालय, तिसरं मद्रास उच्च न्यायालय आणि चौथं होतं अलाहाबाद उच्च न्यायालय। तर क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो। सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत। ओके, त्यानंतर पुढे बघा, चर्चेतील प्रोजेक्ट 75 कोणत्या 2 देशादरम्यान आहे जो की पाणबुडी निर्मिती प्रकल्प आहे? ऑप्शनमध्ये दिला आपल्याला भारत आणि चीन, भारत आणि जपान, भारत आणि रशिया की भारत आणि फ्रान्स? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत आणि फ्रान्स दरम्यानचा हा प्रोजेक्ट 75 प्रोजेक्ट आहे, लक्षात घ्यायचं। ओके, वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स, राफेल विमान आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे, राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता भारताने हे स्त्रोत आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे। सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा। 6वा प्रश्न दिलेला आहे, पृथ्वी 2 क्षेपणास्त्र कोठून कोठे मारा करते?
ऑप्शन ए आहे जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत, हवेतून जमिनीवर की हवेतून हवेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जमिनीवरून जमिनीवर. ठीक आहे, पृथ्वी 2. तर मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा पृथ्वी 2चा पल्ला किती आहे, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे, तर युद्ध अभ्यास बघा, सध्या युद्ध अभ्यास खूप चर्चेमध्ये होता. हा युद्ध अभ्यास कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला, भारत अमेरिका, भारत जपान, भारत रशिया की भारत फ्रान्स. तर मित्रांनो युद्ध अभ्यास जर आलं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला भारत अमेरिका. एक वज्रप्रहार युद्ध सराव सुद्धा लक्षात घ्या भारत अमेरिके दरम्यानच आहे वज्रप्रहार. ओके, त्यानंतर भारत आणि जपानमध्ये धर्म गार्डियन म्हटलं होतं, भारत आणि जपानमध्ये धर्म गार्डियन, भारत आणि रशियामध्ये इंद्र युद्ध सराव आणि भारत फ्रान्समध्ये वरुण युद्ध सराव. तर अशा पद्धतीने सर्व क्लिअर करा तुम्ही. त्यानंतर 8व्या नंबरचा प्रश्न मी का बरं टाकलाय हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, 1990, 1992, 1993 की 1994. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1993. म्हणजे राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाच्या स्थापनेला सुद्धा 30 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच प्रश्न दिसू शकतो, राज्यशास्त्र विषयात तरी दिसू शकेल किंवा मग करंट अफेअरच्या बेसवर सुद्धा दिसू शकेल. मग आता लक्षात घ्या, थोडं एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. सुरुवातीला हा आयोग एक वैधानिक आयोग होता 1993 मध्ये जेव्हा तिची स्थापना करण्यात आली होती. मात्र अलीकडेच 102वी घटना दुरुस्ती आणि विधेयक विचारलं तर 123वं विधेयक. ठीक आहे, या घटना दुरुस्तीनुसार याला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आणि या संबंधित 2 कलमा घटनेमध्ये टाकण्यात आल्या होत्या, 338B आणि 342A. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टुडंट, त्यामुळे हे पाठ ठेवा. आणि एक पॉईंट तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो इथे लक्षात ठेवा, राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे जे अध्यक्ष आहे सध्या ते कोण झालेले आहे, तर ते झालेले हंसराज अहिर. तर हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ओके, सो चला पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात. तर बघा मित्रांनो विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. हा प्रश्न तुम्ही इथे पाठ ठेवा कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. विभागीय परिषदेच्या बैठका ह्या चालूच राहतात, त्यामुळं हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात केंद्रीय गृहमंत्री. ठीक आहे, आता एक्सप्लेनेशनमध्ये काय लक्षात ठेवा मित्रांनो की विभागीय परिषदेची स्थापना हे राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार करण्यात आली होती. सुरुवातीला 5 विभागीय परिषदा होत्या, परंतु 1971 मध्ये पूर्वोत्तर परिषद, जिला तुम्ही ईशान्य परिषद सुद्धा म्हणू शकता, अशा स्थापना करण्यात आल्या आणि एकूण आज भारतामध्ये एकूण 6 विभागीय परिषद आहे आणि या विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. आणि संबंधित विभागामध्ये, ठीक आहे लक्षात घ्या, संबंधित विभागामध्ये जे राज्य असतात त्या राज्याचे मुख्यमंत्री हे 1 वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असतात. तर हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे, 10 नंबरचा प्रश्न बघा, नंतर मला तुमची टोटल सांगा किती झालेली आहे. ठीक आहे, तर 10वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. अचूक म्हणजे बरोबर विधान ओळखायचं आहे. मग ऑप्शन ए काय आहे की भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या त्या ओडिशा राज्याच्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या, बरोबर आहे. त्या झारखंड राज्याच्या राज्यपाल राहिलेल्या आहे, हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या तसेच सर्वात तरुण राष्ट्रपती त्या ठरलेल्या आहेत. तर यस, वरील सर्व बरोबर आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. आणि तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहे. तर त्या संताल समुदायातून येतात, हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि त्यांचं राज्य आहे ओडिशा राज्य. ठीक आहे, आणि कला या शाखेतून त्यांनी पदवी सुद्धा केलेली आहे. सो हा पण पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा 11 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणती संस्था स्थापन करण्यात आली. ठीक आहे, नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली होती. मागच्या लेक्चरमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली आपण. तर बघा ऑप्शन आहे मित्र, सित्रा, दक्ष की रक्षा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, याचं नक्कीच तुम्हाला उत्तर आले असेल की आपण मित्र आयोग काय केलेला आहे, स्थापन केलेला आहे. मित्र आयोगाचा फुल फॉर्म काय होतो तो नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पोलाद उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. तर बघा पोलाद उत्पादनामध्ये भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर चीन आहे. हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो 13 नंबरचा प्रश्न आहे, आशियातील पहिले ड्रोन डिलिव्हरी हब कुठे सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन आहे महाराष्ट्र, मेघालय, कर्नाटक की गुजरात. आणि हा प्रश्न माझ्या ऐकून तुम्ही आजच्या लेक्चरमधला मोस्ट IMP क्वेश्चन करा मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न दिसू शकतो. तर ते आहे मेघालय. ठीक आहे, मेघालय या राज्यामध्ये आशियातील आहे, त्यामुळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिले ड्रोन डिलिव्हरी हब कुठं सुरू करण्यात आलेला आहे, तर मेघालयाला सुरू करण्यात आलेलं आहे. आणखी मेघालय खूप चर्चेमध्ये होतं, जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मेघालयविषयी माहिती सांगा. 14 नंबरचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनी भारताने अब्दुल फतेह अल सिसी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे, सौदी अरेबिया, कझाकिस्तान, इजिप्त की मंगोलिया. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इजिप्त. ठीक आहे, तर ते इजिप्त या देशाचे राष्ट्रपती आहे.
आणि त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे, G20 बद्दल अचूक विधान निवडा. या संस्थेची जी स्थापना आहे ती 26 सप्टेंबर 1999 मध्ये करण्यात आली. अगदी बरोबर आहे. 99 किमान साल पाठ ठेवा तुम्ही. ठीक आहे. या संस्थेचा भारत संस्थापक सदस्य देश होता, हे पण विधान बरोबर आहे. आणि या संघटनेला मुख्यालय नाही, हे विधान सुद्धा बरोबर आहे. या संघटनेला मुख्यालय नाही आणि विधान आहे वरील सर्व काय आहे, बरोबर आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एक युरोपियन युनियन आणि प्लस 19 लक्षात घ्या, असे टोटल 20 देश मानले जातात. तर ते 20 देश कोणते आहेत ते तुम्ही नक्की वाचून जा. कारण काय असू शकते, आयोग असाही प्रश्न टाकू शकते की खालीलपैकी कोणता देश G20चा सदस्य आहे किंवा नाही आहे. त्यामुळे 20 देश पाठ नका करू, परंतु एक ओव्हरलुक करून तुम्ही नक्कीच जा. याच्यावर प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि एक्सप्लेनेशन काय आहे की 2023ची G20ची जी परिषद आहे ती आपल्या भारतामध्ये पार पडलेली आहे. तर मित्रांनो, हे होती आजची महत्त्वाचे प्रश्न. तर तुम्हाला आपलं लेक्चर कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलबद्दलच्या ज्या तुमच्या मनामध्ये प्रतिक्रिया आहे त्या नक्की मला कळवा मित्रांनो. आणि प्लीज जाता जाता एक व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. आणि उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.